नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय समाजशास्त्र यामधील प्रकरण 7वे सामाजिक स्तरीकरण। सामाजिक स्तरीकरण या प्रकरणातील संपूर्ण स्वाध्याय आज आपल्याला या व्हिडिओमध्ये अभ्यासायचा आहे। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। यामध्ये पहिलं विधान आहे सामाजिक स्तरीकरण हे रिकामी जागा आहे। पर्याय आहेत स्थानिक, राष्ट्रीय, सार्वत्रिक। उत्तर आहे सार्वत्रिक। उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहावे लागेल, त्यासाठी सामाजिक स्तरीकरण हे सार्वत्रिक आहे। आता दुसरं विधान आहे वर्ग हा रिकामी जागा स्तरीकरणाचा प्रकार आहे। पर्याय आहेत खुल्या, बंदिस्त, ताठर। उत्तर आहे खुल्या। तर वर्ग हा खुल्या स्तरीकरणाचा प्रकार आहे। यामध्ये तिसरं विधान आहे लिंगाधारित स्तरीकरणामुळे समाजातील रिकामी जागा वाढीस लागते। लिंगाधारित स्तरीकरणामुळे समाजातील रिकामी जागा वाढीस लागते। पर्याय आहेत न्याय, पिळवणूक, समानता। उत्तर आहे पिळवणूक। लिंगाधारित स्तरीकरणामुळे समाजातील पिळवणूक वाढीस लागते। चौथं विधान आहे रिकामी जागा तील सामाजिक स्तरीकरण पवित्र आणि अपवित्रतेच्या संकल्पनेवर आधारले आहे। काय आहे विधान? रिकामी जागा तील सामाजिक स्तरीकरण पवित्र आणि अपवित्रतेच्या संकल्पनेवर आधारले आहे। पर्याय आहेत वर्ग, लिंगभाव, जात। उत्तर आहे जात। तर जातीतील सामाजिक स्तरीकरण पवित्र आणि अपवित्रतेच्या संकल्पनेवर आधारले आहे। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। यामध्ये खाली अ गट आणि ब गट दिलेले आहेत, त्यामध्ये जोड्या लिहून दिलेल्या आहेत। तर यामध्ये पहिली जोडी आहे अ गटात दिला आहे संपत्तीवरील मालकी हक्क। संपत्तीवरील मालकी हक्क। ब गटात आहे आर्थिक भांडवल। ही जोडी बरोबर आहे। दुसरी जोडी आहे अ गटात आहे सामाजिक बाबतीतील सभासदत्व आणि सहभाग। अ गटात काय आहे? सामाजिक बाबतीतील सभासदत्व आणि सहभाग। ब गटात आहे सामाजिक भांडवल। ही जोडीसुद्धा बरोबर आहे। तिसरी जोडी आहे अ गटात आहे शिक्षणामधून प्राप्त होते आणि ब गटात आहे सांस्कृतिक भांडवल। शिक्षणामधून प्राप्त होते, ब गटात आहे सांस्कृतिक भांडवल। ही जोडीसुद्धा बरोबर आहे। आता चौथी जोडी आहे अ गटात आहे प्रतिष्ठा, दर्जा आणि सामाजिक सन्मान। ब गटात आहे आर्थिक भांडवल। ही जोडी चुकीची आहे। ब गटात आर्थिक भांडवल ऐवजी प्रतिकात्मक भांडवल असतं तर ही जोडी बरोबर असती। म्हणजेच प्रतिष्ठा, दर्जा आणि सामाजिक सन्मान ब गटात पाहिजे प्रतिकात्मक भांडवल। म्हणून जी चौथी जोडी आहे ती चुकीची आहे। ती आपल्याला उत्तरामध्ये दुरुस्त करून लिहायची आहे। अ गटात लिहायचं आहे प्रतिष्ठा, दर्जा आणि सामाजिक मान्यता। ब गटात लिहायचं आहे प्रतिकात्मक भांडवल। अशा प्रकारे चुकीची जोडी दुरुस्त करून लिहिता येते। प्रश्न पहिल्यामध्ये क आहे अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा। खाली काही विधाने दिली आहेत, त्यातील काही शब्द हे अधोरेखित केलेले आहेत। ते शब्द वगळून त्या ठिकाणी आपल्याला बरोबर शब्द लिहायचे आहेत। तर पहिलं विधान आहे जात ही संपत्तीवर आधारित आहे। जात ही संपत्तीवर आधारित आहे। या विधानामध्ये जात हा शब्द अधोरेखित केला आहे, त्या ठिकाणी तो शब्द वगळून आपल्याला उत्तरामध्ये वर्ग हा शब्द लिहायचा आहे। तर विधान आपल्याला दुरुस्त करून पूर्ण वाक्यात लिहायचं आहे। म्हणून वर्ग हा संपत्तीवर आधारित आहे। वर्ग हा संपत्तीवर आधारित आहे। आता दुसरं विधान आहे ज्यामध्ये स्त्रियांना समाजातील सर्वात खालचे किंवा निम्न दर्जाचे स्थान दिले जाते, अशी उतरण ही वर्गावर आधारित असते। काय आहे विधान? ज्यामध्ये स्त्रियांना समाजातील सर्वात खालचे
किंवा निम्न दर्जाचे स्थान दिले जाते अशी उतरण ही वर्गावर आधारित आहे आणि यावर वर्गावर हा शब्द अधोरेखित केला आहे. त्या ठिकाणी तो शब्द वगळून त्या ठिकाणी आपल्याला लिंगभेदावर हा शब्द पाहिजे. उत्तर आहे लिंगभेदावर आणि उत्तर आपल्याला पुन्हा लिहायचं आहे. म्हणून ज्यामध्ये स्त्रियांना समाजातील सर्वात खालचे किंवा निम्न दर्जाचे स्थान दिले जाते अशी उतरण ही लिंगभेदावर आधारित असते. प्रश्न दुसरा आहे टिपा द्या. टिपा द्यामध्ये पहिला प्रश्न आहे सामाजिक स्तरीकरणाची तत्वे. तर उत्तरामध्ये आपल्याला ही तत्वे लिहायची आहेत. सामाजिक स्तरीकरणाची तत्वे पुढीलप्रमाणे. पहिलं तत्व आहे स्तरीकरण सामाजिक स्वरूपाचे असते. सामाजिक स्तरीकरण हे व्यक्तीतील भिन्नतेचे स्वरूप नसून समाजाचे एक वैशिष्ट्य आहे. सामाजिक स्तरीकरण राजकीय, आर्थिक, धार्मिक अशा इतर संस्थांवरही अवलंबून असते. दुसरं तत्व आहे पिढ्यानपिढ्या टिकून राहते. सामाजिक स्तरीकरण हे पिढ्यानपिढ्या टिकून राहते. सर्वच समाजामध्ये पालकांचा असलेला सामाजिक दर्जाच मुलांना प्राप्त होतो. अशा प्रकारे विषमतेची ही रचना पिढ्यानपिढ्या चालूच राहते. तिसरं तत्व आहे सार्वत्रिक परंतु बदलणारे असते. आपणास सर्वत्रच सामाजिक स्तरीकरण पाहायला मिळते. याचबरोबर सामाजिक विषमतेच्या स्वरूपामध्ये वैविध्य दिसून येते. विषमता ही कोणत्या बाबतीत आणि कशा स्वरूपाची आहे हे समाजानुसार बदलत जाते. चौथं तत्व आहे विषमता अंतर्भूत असते. कोणतीही स्तरीकरणाची व्यवस्था ही काही ठराविक व्यक्तींना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देते आणि त्याचे फक्त समर्थनच नाही तर हे कसे योग्य आहे याचा पाठपुरावा करते. समाजानुसार विषमतेचे स्वरूप व विश्लेषण बदलत जाते. पाचवं तत्व आहे व्यक्तीवर परिणाम होतो. स्तरीकरण हे व्यक्तींच्या संपूर्ण जीवनाच्या पैलूवर परिणाम करते. समाजामध्ये असणाऱ्या उतरंडीमुळे व्यक्तीच्या समाज जीवनावर त्याचा परिणाम होतो. तसेच सामाजिक स्तरीकरणाचा परिणाम जीवनातील संधी आणि जीवनशैली या दोन गोष्टीवर झालेला दिसतो. अशा प्रकारे सामाजिक स्तरीकरणाची मूलभूत तत्वे स्पष्ट करता येतात. टिपा लिहामध्ये दुसरा प्रश्न आहे डॉक्टर जी.एस. घुर्ये यांनी मांडलेली जातीची वैशिष्ट्ये. प्रश्न पुन्हा एकदा वाचते. डॉक्टर जी.एस. घुर्ये यांनी मांडलेली जातीची वैशिष्ट्ये. उत्तर जातीचं पहिलं वैशिष्ट्य आहे समाजाचे खंडात्मक विभाजन. समाजाची विभागणी वेगवेगळ्या जातीमध्ये झालेली आहे. जातीचे सदस्यत्व हे जन्मानेच प्राप्त होते. प्रत्येक जातीचे स्वतःचे स्वतंत्र सामाजिक स्थान, व्यवसाय, नीतिमूल्य, नियमने आणि कायदे आहेत. दुसरं वैशिष्ट्य आहे श्रेणी रचना. जातीची मांडणी श्रेणीबद्ध स्वरूपाची आहे. प्राध्यापक घुर्ये यांच्या मतानुसार पवित्र आणि अपवित्र या संकल्पनेच्या आधारावर जातीची मांडणी झालेली दिसते. ही श्रेणी रचना विभिन्न प्रदेशानुसार बदलत जाते. आता तिसरं वैशिष्ट्य आहे खानपान आणि सामाजिक व्यवहारावर निर्बंध. खानपान आणि सामाजिक व्यवहारावर निर्बंध. वरील दोन वैशिष्ट्यावरून दोन जातीमध्ये सामाजिक अंतर कसे पडते हे दिसून येते. प्रत्येक जात ही जातीतील प्रत्येक सदस्यावर खानपान आणि सामाजिक व्यवहार या बाबतीत निर्बंध लादत असते. चौथं वैशिष्ट्य आहे वेगवेगळे नागरी आणि धार्मिक हक्क व निर्बंध. व्यक्तीमध्ये श्रेष्ठत्व व कनिष्ठत्वाचे वर्गीकरण असमान पातळीवर झालेले दिसते. म्हणून वेगवेगळे नागरी आणि धार्मिक हक्क व निर्बंध हे सुद्धा महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. पाचवं वैशिष्ट्य आहे व्यवसाय निवडीवरील निर्बंध. जाती व्यवस्थेमध्ये व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नसते. जातीतील प्रत्येक व्यक्तीने त्याचा परंपरागत व्यवसायच केला पाहिजे अशी सक्ती असते. आणि आता सहावं वैशिष्ट्य आहे आंतरविवाही समूह. जाती या विविध उपजातीमध्ये विभाजित झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक जात किंवा उपजात ही आपल्या सदस्यावर सजातीय विवाह करण्यासाठी आग्रही असते. प्रत्येक जात किंवा उपजात ही आपल्या सदस्यावर स्वजातीय विवाह करण्यासाठी आग्रही असते. अशा प्रकारे
डॉक्टर जी.एस. घुरे यांनी मांडलेली जातीची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात. टिपा लिहा मध्ये प्रश्न तिसरा आहे गतिशीलतेचे प्रकार. काय आहे प्रश्न? गतिशीलतेचे प्रकार. उत्तर: गतिशीलतेचे प्रकार पुढीलप्रमाणे. सामाजिक गतिशीलतेचा पहिला प्रकार आहे समस्तरीय गतिशीलता. समस्तरीय गतिशीलता याचाच अर्थ दर्जा न बदलता वास्तव्य किंवा व्यवसायामध्ये केलेला किंवा झालेला बदल होय. या सामाजिक गतिशीलतेमध्ये व्यवसायामध्ये बदल झाला तरीही त्याच्या इतर सामाजिक स्थानामध्ये काहीही बदल होत नाही, त्यालाच समस्तरीय गतिशीलता असे म्हणतात. गतिशीलतेचा दुसरा प्रकार आहे एकरेषीय गतिशीलता. एखाद्या व्यक्ती किंवा समूहाचा व्यावसायिक, आर्थिक किंवा राजकीय स्थानातील बदल ज्यामुळे त्यांचे समाजातील स्थान बदलते किंवा उंचावते म्हणजे एकरेषीय गतिशीलता होय. सोरोकिनच्या मते एखाद्या व्यक्तीचे समाजातील एका स्तरामधून त्यापेक्षा वरील स्तरामध्ये होणारे स्थानांतर म्हणजे ऊर्ध्व गतिशीलता होय. त्याचबरोबर व्यक्तीचे आहे त्यापेक्षा खालच्या स्तरामध्ये होणारे स्थानांतर म्हणजे अधोगामी गतिशीलता होय. गतिशीलतेचा तिसरा प्रकार आहे आंतरपिढीय गतिशीलता. या प्रकारच्या गतिशीलतेमध्ये पुढची पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा स्वतःच्या सामाजिक दर्जामध्ये खूप मोठा बदल घडवताना दिसून येते. हा बदल ऊर्ध्वगामी किंवा अधोगामी असू शकतो. उदाहरणार्थ, कनिष्ठ जात किंवा वर्गातील व्यक्ती आपल्या मुलांना चांगले उच्च शिक्षण व प्रशिक्षण कौशल्य मिळवण्यासाठी वेगवेगळ्या सोयीसुविधा पुरवतात. याच्या मदतीने ही नवी पिढी उत्तम व्यवसाय किंवा नोकरी मिळवते. गतिशीलतेचा चौथा प्रकार आहे पिढी अंतर्गत गतिशीलता. ही संकल्पना एकाच किंवा समान पिढीमधील गतिशीलतेशी संबंधित आहे. यामध्ये एकाच पिढी अंतर्गत ती व्यक्ती आधीच्या स्थानापेक्षा उच्च सामाजिक स्थानावर पोचली यालाच पिढी अंतर्गत ऊर्ध्व गतिशीलता असे म्हटले जाते. या उलट आहे त्यापेक्षा खालच्या स्तरावर गेली तर त्याला पिढी अंतर्गत अधोगतिशीलता असे म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला गतिशीलतेचे सविस्तर प्रकार लिहिता येतात. प्रकार हे सविस्तररित्या लिहिता येतात. प्रश्न तिसरा आहे फरक सांगा. फरक सांगामध्ये पहिला प्रश्न आहे जात आणि वर्ग. तर आपल्याला आता जात आणि वर्ग यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. फरक स्पष्ट करण्यामध्ये जात यामध्ये पहिला मुद्दा आहे जाती व्यवस्थेतील सामाजिक विषमतेमुळे जातीय तणाव निर्माण होतात. जाती व्यवस्थेतील सामाजिक विषमतेमुळे जातीय तणाव निर्माण होतात. तर वर्ग यामध्ये पहिला मुद्दा आहे आर्थिक विषमतेमुळे समाजात संघर्ष निर्माण होतात. आर्थिक विषमतेमुळे समाजात संघर्ष निर्माण होतात. जात यामध्ये दुसरा मुद्दा आहे जाती व्यवस्था बंदिस्त स्तरीकरणाचा प्रकार आहे. जाती व्यवस्था बंदिस्त स्तरीकरणाचा प्रकार आहे. तर वर्ग यामध्ये दुसरा मुद्दा आहे वर्ग व्यवस्था हा मुक्त स्तरीकरणाचा प्रकार आहे. वर्ग व्यवस्था हा मुक्त स्तरीकरणाचा प्रकार आहे. जात यामध्ये तिसरा मुद्दा आहे जाती व्यवस्थेत श्रेणीबद्ध रचना आढळते. ब्राह्मण जात सर्वात उच्च समजली जात असल्याने शूद्र जात ही कनिष्ठ मानल्या जात असते. तर वर्ग यामध्ये तिसरा मुद्दा आहे वर्गामध्येही सोपान परंपरा आहे. यात उच्च वर्ग, मध्यम वर्ग, कनिष्ठ वर्ग असे वर्ग आढळतात. जात यामध्ये चौथा मुद्दा आहे जाती व्यवस्थेतील सामाजिक विषमता कायम स्वरूपाची असते. तर वर्ग यामध्ये चौथा मुद्दा आहे वर्ग व्यवस्थेत आर्थिक विषमता आढळत असली तरीही ती कायम स्वरूपाची नसते. जात यामध्ये पाचवा मुद्दा आहे व्यक्तीला जातीमुळे समाजात दर्जा प्राप्त होतो व तो कायम टिकतो. तर वर्ग यामध्ये पाचवा मुद्दा आहे व्यक्तीला स्वकर्तृत्वावर समाजात दर्जा प्राप्त करून घ्यावा लागतो तसेच तो केव्हाही बदलू शकतो. अशा प्रकारे आपल्याला जात आणि वर्ग यामध्ये फरक स्पष्ट करता येते. फरक सांगा यामध्ये दुसरा प्रश्न आहे
आंतरपिढीय गतिशीलता आणि पिढी अंतर्गत गतिशीलता. पुन्हा एकदा वाचते प्रश्न. आंतरपिढीय गतिशीलता आणि पिढी अंतर्गत गतिशीलता यामध्ये आता आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. उत्तर. आंतरपिढीय गतिशीलता यामध्ये पहिला मुद्दा आहे कनिष्ठ सामाजिक स्तरावरील पालकांना आपल्या मुलामुलीने प्रगती करावी असे वाटत असते. तर पिढी अंतर्गत गतिशीलता यामध्ये पहिला मुद्दा आहे कनिष्ठ स्थानावरील व्यक्तीला वरिष्ठ स्थान मिळावे असे वाटणे नैसर्गिक आहे. आता आंतरपिढीय गतिशीलता यामध्ये दुसरा मुद्दा आहे आधीच्या पिढीपेक्षा पुढच्या पिढीच्या सामाजिक दर्जातील बदलास आंतरपिढीय गतिशीलता असे म्हणतात. पिढी अंतर्गत गतिशीलता यामध्ये दुसरा मुद्दा आहे एकाच पिढीच्या आयुष्यात घडून येणाऱ्या सामाजिक दर्जातील बदलास पिढी अंतर्गत गतिशीलता असे म्हणतात. आंतरपिढीय गतिशीलता यामध्ये तिसरा मुद्दा आहे कनिष्ठ मध्यम वर्गीयांची मुले उच्च शिक्षण घेऊन प्राप्त करून परदेशात गेली. ती आज सुस्थितीत आहेत. त्यांचा सामाजिक दर्जा उंचावला आहे. तर पिढी अंतर्गत गतिशीलता यामध्ये तिसरा मुद्दा आहे महाविद्यालयातील शिक्षक संशोधन कार्य करून PhD पदवी प्राप्त करतात आणि गुणवत्ता संपादन करतात. त्यांची प्राचार्य पदावर निवड होते. आता आंतरपिढीय गतिशीलता यामध्ये चौथा मुद्दा आहे मुलामुलींच्या उत्कर्षासाठी पालक कष्ट करतात, त्यांना उच्च शिक्षण देतात आणि त्यांच्यातील कौशल्याच्या विकासासाठी सर्वतोपरीने सहाय्य करतात. पिढी अंतर्गत गतिशीलता यामध्ये चौथा मुद्दा आहे कनिष्ठ स्थानावरील महत्त्वाकांक्षी व्यक्ती स्वकष्टाने आपला सामाजिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे आपल्याला आंतरपिढीय गतिशीलता आणि पिढी अंतर्गत गतिशीलता यामधील फरक स्पष्ट करून फरक स्पष्ट करा हा प्रश्न पूर्ण करता येतो. प्रश्न चौथा आहे खालील संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. संकल्पना आहे ऊर्ध्व गतिशीलता. काय आहे? ऊर्ध्व म्हणजे व्हर्च्युअल गतिशीलता, त्यालाच आपण ऊर्ध्व गतिशीलता असे म्हणतो. उत्तर. सोरोकिनच्या मते एखाद्या व्यक्तीने समाजातील एका स्तरातून त्यापेक्षा वरिष्ठ स्तरामध्ये होणारे स्थलांतर म्हणजे ऊर्ध्व गतिशीलता होय. पालकांच्या प्रयत्नामुळे नवी पिढी उत्तम नोकरी मिळवते किंवा यशस्वी उद्योजक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ऊर्ध्व गतिशीलतेचे लक्षणीय उदाहरण आहे. कनिष्ठ वर्गातील पालक आपल्या मुलांवर उच्च शिक्षण आणि प्रशिक्षण तसेच कौशल्य संपादन यासाठी प्रयत्नशील असतात. त्यासाठी स्वतः हालापेष्टा सहन करतात. संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. यामध्ये दुसरी संकल्पना आहे आंतरपिढीय गतिशीलता. काय आहे संकल्पना? आंतरपिढीय गतिशीलता. उत्तर. आंतरपिढीय गतिशीलतेमध्ये पुढची पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा स्वतःच्या सामाजिक दर्जामध्ये खूप मोठा बदल घडवताना दिसून असे असले तरी हा बदल ऊर्ध्वगामी किंवा अधोगामी असू शकतो. उदाहरणार्थ कनिष्ठ जात किंवा वर्गातील व्यक्ती आपल्या मुलांना चांगले उच्च शिक्षण प्रशिक्षण कौशल्य मिळण्यासाठी वेगवेगळ्या सोयीसुविधा पुरवतात. याच्या मदतीने ही नवी पिढी उत्तम व्यवसाय किंवा नोकरी मिळवते. तसेच त्यांचे पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षण देतात. त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात सुद्धा पाठवतात. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परदेशात त्यांना चांगली नोकरी मिळते. ते परदेशातच स्थायिक होऊन वरिष्ठ वर्गाचे राहणीमान जगतात. त्यांचे पालक मात्र आहेत त्याच अवस्थेत राहतात. कनिष्ठ मध्यम वर्गातील अनेक व्यक्ती आज वरिष्ठ मध्यम वर्गात आहेत. हे आंतरपिढीय गतिशीलतेचे उदाहरण आहे. प्रश्न 5वा आहे खालील विधाने चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. यामध्ये पहिलं विधान आहे वर्गव्यवस्थेमध्ये गतिशीलता शक्य नाही. वर्गव्यवस्थेमध्ये गतिशीलता शक्य नाही. उत्तर. हे विधान चूक आहे. तर हे विधान का चूक आहे, कसं चूक आहे, कोणत्या कारणामुळे चूक आहे त्याची कारणे आपल्याला लिहायची आहेत. तर वर्गव्यवस्थेमध्ये गतिशीलता शक्य नाही हे चूक आहे
याचं पहिलं कारण आहे शिक्षण, बुद्धिमत्ता, कर्तबगारी आणि धडाडी ही गुणवैशिष्ट्ये असलेली व्यक्ती स्वप्रयत्नाने स्वतःचे समाजातील स्थान बदलू शकते. म्हणजेच वर्गव्यवस्थेत गतिशीलतेला पूर्ण वाव असते. वर्गव्यवस्थेत ऊर्ध्वगामी गतिशीलतेला वाव असतो. गरीब कुटुंबातील कर्तबगार व्यक्ती स्वकष्टाने तिच्या निम्न सामाजिक स्तरातून वरील स्तरात प्रवेश करू शकते. वर्गव्यवस्थेत अधोगामी गतिशीलताही घडू शकते. वरिष्ठ अधिकारपदावरील व्यक्तीवर शिस्तभंगाची कारवाई झाल्यास त्याची पदावनती करण्यात येते. वर्गव्यवस्थेत काल श्रीमंत असलेली कुटुंबे आज गरिबीत जीवन जगतात, तर काल गरीब असलेली कुटुंबे आज श्रीमंतांचे जीवन जगतात. म्हणजेच वर्गव्यवस्थेमध्ये गतिशीलता आहे म्हणून हे विधान चूक आहे. प्रश्न आहे, वर्गव्यवस्थेमध्ये गतिशीलता शक्य नाही पण ते शक्य आहे म्हणून हे विधान चूक आहे. दुसरं विधान आहे, शिक्षण हे स्त्रियांच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देते. शिक्षण हे स्त्रियांच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देते. उत्तर, हे विधान बरोबर आहे. तर हे विधान का बरोबर आहे, कसं बरोबर आहे, त्याची कारणे पुढीलप्रमाणे. 20व्या शतकाच्या शेवटच्या दशकात भारतात स्त्रियांसाठी स्थानिक शासन संस्थात जागा व अधिकारपदे आरक्षित करण्यात आली. अशा प्रकारे शिक्षण हे स्त्रियांच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देते. 19व्या शतकातील समाजसुधारकांच्या प्रयत्नामुळे स्त्रियांच्या शिक्षणाच्या अधिकाराला समाजाने स्वीकृती दिली. 20व्या शतकात सुशिक्षित झालेल्या स्त्रियांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. त्यातून समान हक्कासाठी त्यांनी संघर्ष केला. तसेच सुशिक्षित स्त्रिया नोकरी व्यवसायात उच्च स्थानापर्यंत पोचल्या. म्हणून शिक्षण हे स्त्रियांच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देते. हे विधान बरोबर आहे. प्रश्न 6वा आहे, पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. आणि संकल्पना दिली आहे जाती व्यवस्थेतील स्तरीकरण. ही संकल्पना आपल्याला आकृतीच्या स्वरूपात उत्तर लिहून पूर्ण करायची आहे. तर जाती व्यवस्थेचे स्तरीकरण कसे झाले आहे ते पुढीलप्रमाणे. जाती व्यवस्थेतील स्तरीकरणामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 भाग पडले आहेत. ते आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहिता येतात. प्रश्न 7वा आहे, खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. कमीत कमी 150 शब्द. प्रश्न दिला आहे, वर्ग आणि लिंगभाव यावर आधारित स्तरीकरणाच्या प्रकारांची तुमच्या शब्दात उदाहरणे देऊन चर्चा करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. वर्ग आणि लिंगभाव यावर आधारित स्तरीकरणाच्या प्रकारांची तुमच्या शब्दात उदाहरणे देऊन चर्चा करा. उत्तर, पहिले आहे वर्गावर आधारित सामाजिक स्तरीकरण. वर्गावर आधारित सामाजिक स्तरीकरण हे एक सामाजिक वास्तव आहे. जागतिकीकरणाच्या या युगात श्रीमंत राष्ट्राचे जागतिक अर्थव्यवस्थेवर, श्रीमंत वर्गाचे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर निर्विवाद वर्चस्व आहे. कार्ल मार्क्स या समाजवादी विचारवंताच्या मते मानवजातीचा इतिहास वर्ग संघर्षाचा आहे. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यात शोषक वर्ग शोषितांचे शोषण करतो. मध्यम वर्गाची सहानुभूती जरी कनिष्ठ वर्गाविषयी असली तरी तो श्रीमंत वर्गाशी उघड संघर्ष करण्यास तयार नसतो. मात्र कनिष्ठ कामगार वर्गाच्या चळवळीचे नेतृत्व डाव्या विचारसरणीचे मध्यमवर्गीय करीत असतात. औद्योगिक क्रांतीनंतर भांडवलदार हा नवीन शोषक वर्ग उदयास आला. त्याने कामगार वर्गाचे अपरिमित शोषण केले. वरिष्ठ व कनिष्ठ वर्गाच्या व्यतिरिक्त समाजात बुद्धिजीवी पांढरपेशा मध्यमवर्ग अस्तित्वात असतो. तसेच संपत्ती व उत्पादन साधनाची मालकी भांडवलदार वर्गाकडे असल्याने तो समाजातील सर्वात प्रभावी वर्ग असतो. ब आहे लिंगभावावर आधारित सामाजिक स्तरीकरण. 21व्या शतकात लिंगभावावर आधारित भेदभाव संपुष्टात येईल अशी आशा आपण बाळगू. 21व्या शतकात लिंगभावावर आधारित भेदभाव संपुष्टात येईल
अशी आशा आपण बाळगू. स्त्रियांमध्ये साक्षरतेचा प्रसार 20व्या शतकात झाला. त्यातून स्त्री पुरुष समता हे तत्त्व मान्य झाले. राजकारणात पुरुषांचे वर्चस्व निर्विवाद आहे. लोकसभेच्या 543 सभासदात स्त्री सभासदांचे प्रमाण फक्त 12% आहे. मात्र स्थानिक स्तरावर स्त्रियांचा राजकारणात सहभाग वाढावा यासाठी 33% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्ष व्यवहारात कौटुंबिक स्तरावर मुलगा आणि मुलगी यांच्यात आजही भेदभाव केला जातो. नोकरी व्यवसायात देखील संघटनेतील वरिष्ठ पदावर बहुतांशी पुरुषच असतात. लिंगभावावर आधारित सामाजिक स्तरीकरणात समाजाचे 2 स्तर आहेत, ते म्हणजे पुरुष आणि स्त्री. परंपरानिष्ठ समाज पुरुषप्रधान असतो, त्यात स्त्रीचे स्थान दुय्यम असते. अशा प्रकारे वर्ग आणि लिंगभाव यावर आधारित स्तरीकरणाची चर्चा करता येते, उत्तर लिहिता येते. अशा प्रकारे आपण सामाजिक स्तरीकरण या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खालील दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.